शाळेत उशीर येत होता. सरांनी त्याला उभं केलं आणि विचारलं, सारखे 8 दिवस होत आहेत, तू दररोज शाळेला उशिरा येतो, तू प्रार्थनेलाही नसतो, हाजरी घेतल्यानंतर कसा तरी धावत येतो, तू उभा राहा. मुलगा उभा राहिला. सरांनी हात पुढे कर आणि सरांनी त्याला छड्या मारायला सुरुवात केली. सांग, का उशीर होतो? मुलगा एक शब्दही बोलत नव्हता. दुसऱ्या दिवशी परत तो मुलगा उशिरा आला. परत सरांनी शिक्षा केली. तो उत्तर देत नव्हता. सरांनी त्याच्या मित्राला विचारलं, कधी तुम्ही एकाच गल्लीत राहता, तुम्ही वेळेवर पोहोचता, हा उशिरा येतो? मुलं म्हणाले, सर तो आमच्या सोबत असतो, तो सायकल घेऊन सोबत असतो, पण थोडं पुढे आल्यानंतर तो एका गल्लीत त्याची सायकल टाकतो आणि तो तिकडे जातो कुठेतरी. सरांना शंका आली. सर म्हणाले, उद्या त्याचा पाठलाग करा, त्याला शोधा कुठे जातो. दुसऱ्या दिवशी मुलगा दररोज घरून दप्तर टिफिन घेऊन शाळेत निघाला. आईला सांगितलं, बाय बाय केला आणि सायकलवर बसला. पुढे गेल्यानंतर एका गल्लीत डाव्या बाजूला वळला. तिथं सायकल लावली. एका घराजवळ गेला. दार वाजवलं. दार उघडलं. हा आतमध्ये गेला. परत दार बंद झालं. पाठलाग करणारी मुलं पाठोपाठ धावत आली. बघता तर काय, मुलगा घरात गेला आणि दार बंद झालं. मुलं खिडकीतून बघू लागली, हे कोणाचं घर आहे आणि आत कशाला गेलाय, काय करतोय आणि दररोज खोटं का बोलतो सरांना. मुलं बघू लागली. आतमध्ये एक पलंग टाकलेला होता. त्या पलंगावर कोणीतरी झोपलेलं होतं. हा गेला, दार बंद केलं. त्या झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरचं पांघरून काढलं. त्या व्यक्तीच्या पायाला बँडेज केलेलं होतं. डोक्याला जखमा झालेल्या होत्या. त्या व्यक्तीला फारसं चालताही येत नव्हतं. हा गेला, पटकन बॅग बाजूला ठेवली, बॅग मधला टिफिन काढला आणि म्हणाला, आजी घे पटकन, अगं मला उशीर होतोय. आज आईनं थोडी तिखट भाजी दिली, पण तू खा. तो मुलगा त्या अंथरुणावर पडलेल्या एका आजीला, जिच्या पायाला बँडेज होतं, जिच्या डोक्याला जखमा होत्या, त्या आजीला हाताने भरवत होता. मुलांना आश्चर्य वाटलं, या आजीला तर कधी अगोदर बघितलंच नाही, याच्या नात्यातली पण नाहीये, आणि हा काय याचा डबा आजीला देतोय आणि दररोज मधल्या सुट्टीत म्हणतो की मला भूक नाही, माझ्या आईनं आज टिफिनच दिला नाही किंवा मला जेवायचं नाही. हा नक्की काय करतोय? त्याच्या आधीच मुलं शाळेत आली. सरांना सांगितलं, सर असं असं आहे. सरांनी वर्गात हाजरी घेताना उभं केलं, उभं राहा. कोणाच्या घरी गेला होतास आणि कोणाला मलमपट्टी केली, कोणाला बँडेज केलं? त्याला वाटलं सरांना सगळं माहिती झालं. खरं सांग, नाही तर हात पुढे कर. तो सांगू लागला, सर मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी रस्त्याने चाललो होतो सायकलवरनं घरी. पलीकडच्या बाजूने एक भरधाव रिक्षावाला आला. एक आजी भीक मागणारी, भिक्षा मागणारी रस्ता क्रॉस करत होती. त्या भरधाव ऑटोवाल्याने त्या आजीला जोरात धडक मारली. आजी रोडवर पडली. तिच्या पायाला जखम झाली मोठी, रक्त येऊ लागलं. तिचा पाय फ्रॅक्चर झाला. येणारे जाणारे पुष्कळ लोक थांबलेत, पण प्रत्येक जण फोटो घेत होता, प्रत्येक जण व्हिडिओ काढत होता. आजी जवळ जाऊन कोणीही मदत केली नाही. आजी ओरडत होती, मला 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 उभं करा, मला खूप दुखतंय. पण लोक विचारत होते, आजी तुझं नाव काय, तू कोणत्या गावची आहे, तिकडं कुठं चालली होती. बोलत होते, व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते. किती म्हणून लोकांना फोटो काढायचं वेळ लागलंय, व्हिडिओ काढायचं वेळ लागलंय. समोरच्याचं दुःख काय, त्याला काय हवंय, इतकं आपण स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलोय की काही लोक दररोज स्वतःचे फोटो काढतात आणि व्हॉट्सअपवर टाकतात. आज मी कसा दिसतो, या कपड्यावर मी किती छान दिसतो, त्या ड्रेसमध्ये माझा लुक कसा होता. आपण जर स्वतःच्या दिसण्याच्या प्रेमात पडत असू
तर स्वतःच्या वागण्याच्याही प्रेमात पडलं पाहिजे. काल मी कसा वागत होतो, मी कसा रागवतो, मी कसा तुच्छतेनं दुसऱ्याकडे बघतो, मी कसं काम टाळतो, मी कसा आळशी आहे, याचंही रेकॉर्डिंग कधी करूया, याचंही शूटिंग कधी करूया, हे पण फोटो कधी घेऊया. रस्त्यावर पडलेल्या त्या आजीला कोणीही उचललं नाही. शाळेत जाणारा हा मुलगा यानं बघितलं, सायकल बाजूला लावली आणि तो म्हणाला, सर माझ्याजवळ मोबाईल असता तर मी पण तेच केलं असतं, पण माझ्याकडे मोबाईलच नव्हता. मोबाईल नसल्यामुळे त्याच्यातील करुणा जागृत झाली. रस्त्यावर पडलेल्या आजीजवळ तो धावत गेला. आजीचा फ्रॅक्चर झालेला पाय त्यानं सायकलच्या कॅरियरवर आजीला बसवलं, सरकारी दवाखान्यात नेलं, आजीला प्लास्टर केलं, त्यानं घरापर्यंत नेऊन सोडलं. आजीसोबत फोटो नाही काढला की आजीला मदत करताना मी आणि लगेच टाकले फोटो. किती मी करुणा प्रधान आहे आणि किती संवेदनशील आहे असं त्यानं मुळीच केलं नाही. आजीला दवाखान्यात नेलं, आजीला कोणी नव्हतं, तो आजीला दररोज स्वतःचा टिफिन देत होता. असं हजारो लोक कोणालाही न दाखवता, कुठलंही प्रदर्शन न करता एक माणुसकीचं जीवन जगत असतात. ते कोणाला दिसत नाही, कोणाला माहिती पण होत नाही. आपण रेल्वे स्टेशनवर जातो, स्वच्छ झालेला प्लॅटफॉर्म असतो, बस स्टॉपवरती स्वच्छ झालेली सीट असतात. आपल्या वर्गखोलीत कोण झाडून जातं आपल्याला माहित नाही. तो कधी फोटो काढून टाकतही नाही. आपल्याला मदत करणारे हजारो हात, हजारो पाय, हजारो मन आणि बुद्धी आपल्याला कम्फर्टेबल वातावरण तयार करतात. ते कधी त्याचं प्रदर्शन करत नाही. आपणही कुठल्याही गोष्टीचं प्रदर्शन न करता नुसतं निर्मळ आणि परमेश्वराला आवडेल असं वागण्याचा प्रयत्न करू. परमेश्वराजवळ सुद्धा एक कॅमेरा असतो, त्याच्याजवळ व्हिडिओ शूटिंग असते आणि तो पण आपले फोटोग्राफ काढत असतो असं समजूया आणि त्याप्रमाणे नित्यनेमाने वागूया. धन्यवाद.